याच्यामध्ये भारतामध्ये काही राज्यांमध्ये किंवा विशेषतः दिल्लीमध्ये असे काही बनावट दस्तऐवज तयार करून देणारे व्यक्ती किंवा इसम आहेत आणि त्या लोकांनी या लोकांना हेरलं. सुरेश कुटेसारख्या किंवा बबन शिंदेसारख्या या लोकांना हेरल्यानंतर त्यांनी जे माननीय न्यायालयात सांगत होते सुरेश कुटे व त्याचे वकील की लक्झेंबर्ग येथून त्यांना 50,000 रुपये 5 वर्षामध्ये मिळणार आहेत, अशा प्रकारचे जे प्रलोभनं किंवा अशा प्रकारचं जे सांगत होते माननीय न्यायालयामध्ये, त्या अनुषंगाने आम्ही पुढे तपासात गेलो असता असे लक्षात आले की जे कागदपत्र त्यांनी ठेवीदारांना, माननीय न्यायालयाला किंवा पोलिसांना किंवा अजून मीडियाला जे कागदपत्र दाखवले तेच कागदपत्र फोर्ज होते, म्हणजे बनावट केलेले होते. आणि ते बनावट कागदपत्र करणारे एक टोळीच अस्तित्वात आहे असं आमच्या नंतर परत आता लक्षात आलं आहे. कारण 3,59,00,000 रुपये एका बनावट व्यक्तीने घेतले, बनावट दस्तऐवज तयार करून देणाऱ्या व्यक्तीने, आणि त्यांनी ते कागदपत्र विविध कंपन्यांचे तयार करून दिले आणि ते कुटेंच्या वकिलांनी किंवा कुटेंनी सगळ्यांना दाखवले आणि लोकांना खोटी आश्वासनं दिली की आमचे 50,000 रुपये 5 वर्षात येणार आहेत आणि ती आश्वासनं कधीही पूर्ण होणार नाहीत अशा आश्वासनं दिलेली आहेत.